तर तुम्ही बघू शकता, हे बघा इथे गोंद कतेरा घेतला आहे मी. हे आहे ना शरीरासाठी खूप थंड असतं आणि याचं आहे ना, हे बघा छोटासा एक तुकडा जरी तुम्ही भिजत ठेवला रात्री तरी तो खूप फुलतो. तर आता हा बघा एक छोटा तुकडा घेतला आहे मी आणि इथे बघा हा डब्बा घेतला आहे. तर या डब्यामध्ये हा छोटा तुकडा टाकणार आहे आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि सकाळी मी तुम्हाला दाखवते किती फुटतो तो. आपण त्याचं सरबत बनवायचं आहे. मी गोंद कतेरा रात्री भिजत घातलं होतं ते आता हे बघा मी ग्लासांमध्ये घालून घेते. मी 2 ग्लास सरबत बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा आणि हे शरीरासाठी खूप थंड असतं. तर आता गोंद कतेरा मी घालून घेतला आहे. त्याचबरोबर हे बघा आपल्याला सब्जा 2 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे, तोही त्यामध्ये वापरायचा आहे. गोंद कतेऱ्यामुळे आपल्याला शरीराला थंडक मिळते आणि गरमीसाठी खूप चांगला सरबत आहे हा, नक्की बनवा. तर त्याचबरोबर हे बघा रोज सिरप घेतला आहे, तेही मी त्यामध्ये घालून घेते. तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढा वापर करा. यामध्ये तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालेल, पाण्याचा वापर केला तरी चालेल. तर 1 ग्लास मी दुधाने बनवणार आहे आणि 1 ग्लास मी पाण्याने बनवणार आहे. तर आता हे बघा असं मिक्स करून घेते मी. बघू शकता, हे बघा एकामध्ये मी दुधाचा वापर करते आणि एकामध्ये मी बघा थंड पाणी घालून घेते. तर तुम्ही असं थंड पाण्याचा किंवा दुधाचा दोन्ही वापर करू शकता. हे सरबत खूप चांगलं बनतं. सरबत बनून तयार झालं आहे आणि हे सकाळीच जर तुम्ही प्यालात तर खरोखरच खूप चांगलं आहे. हे बघा दोन्ही ग्लास सरबत बनवून तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला हे बघा पाण्याने पण बनवायला दाखवलं आहे आणि दुधाने पण बनवायला दाखवलं आहे. तर हे थंड आहे खूप, आता गरमी वाढलेली आहे आणि थंड आहे म्हणून हा मी सरबत बनवला आहे. तर तुम्ही नक्की हा सरबत असा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.